धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे अगदी जवळचे मित्र आणि अजित पवार यांच्या पक्षातले त्यांचे जवळचे मित्र म्हणून जर कारवाई होत नसेल तर या दोघांनाही माझा निरोप आहे आणि ठणठणीत असा निरोप आहे की मित्रता तुम्ही निभवायची नसते। तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि एका पक्षाचे अध्यक्ष आहात आणि जो पण माणूस इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत असेल, दहशत करत असेल, अख्ख्या लोकांना चिरडून टाकत असेल, अशा माणसाला त्या पदावर राहता कामा नये आणि त्याचा राजीनामा घेतला पाहिजे। प्रचंड मोठा दबाव सगळ्यांवरच आहे असं मला वाटतंय, म्हणूनच मी हे प्रकरण का लावून धरतीये, कारण जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही। आणि हा इतका मोठा हत्याकांड जो महाराष्ट्रात घडलाय त्याच्यात जर देखील न्याय झाला नाही आणि का तर धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे अगदी जवळचे मित्र आणि अजित पवार यांच्या पक्षातले त्यांचे जवळचे मित्र म्हणून जर कारवाई होत नसेल तर या दोघांनाही माझा निरोप आहे आणि ठणठणीत असा निरोप आहे की मित्रता तुम्ही निभवायची नसते। तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि एका पक्षाचे अध्यक्ष आहात। आता ही काही दिरंगाई म्हणायची का? ह्याला सुद्धा खरं तर सह आरोपी पोलिसांना करावं, कारण ह्या सगळ्या गोष्टी असताना आणि आम्ही दाखवल्या त्या कायद्याने की 1281 परवाने आहेत, त्याच्यातले इतक्या लोकांवर इतके गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा त्यांना परवाना दिलाय आणि त्याच्यासाठी मला एसपी ना भेटायला लागलं, एडीजी ना भेटायला लागलं, डीजी ना भेटायला लागलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटल्यानंतर कारवाई होते। तर ही कारवाई केव्हाच खरं तर व्हायला हवी होती। ते सगळं बाजूला राहू द्या, दहशत मोठ्या प्रमाणावर आज देखील आहे। आज देखील अवादाचे कर्मचारी एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याला धमकवतानाचा काल व्हिडिओ माझ्याकडे आला आहे। मी त्यांना सांगितलं की तुम्ही एसपींकडे जा आणि कंप्लेंट दाखल करा, केली नाही तर मला फोन करा। या सगळ्या गोष्टींमधनं दिसतंय की हे सगळं जे चालू आहे ते आज देखील चालू आहे आणि तोच रमेश घुले जो ज्यांनी पहिल्या FIR मध्ये त्या अवादाच्या कर्मचाऱ्याला उचलून नेलं होतं, अपहरण केलं होतं असा जो गुन्हा आहे तोच रमेश घुले का शेतकऱ्याच्या करतो। पण म्हणून मी म्हटलं की आता जोपर्यंत SP सगळी कारवाई करत नाही आणि ती होणार नाही असं मला दिसतंय। म्हणजे वाळू तस्कर कोण आहेत हे देखील त्यांना माहितीये। म्हणजे गंमत मला हीच वाटते की आज जर वाळू तस्कर कोण आहेत हे माहितीये, त्यांना बोलवून घेण्यात आलं आणि त्यांना दम देण्यात आला की याच्या पुढे कराल तर कारवाई होईल। म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं कोण करतंय, कोण वाळू तिथनं उपसतंय, कोण त्याचा विक्री करतंय, सगळं माहितीये। गुन्हेगार कोण आहेत सगळे माहिती आहेत, FIR कोणाचे आहेत सगळं माहितीये, पण कारवाई होत। सुरुवातीलाच ते काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे धनंजय मुंडे यांचे डोळे बघितले, त्यांचं अंतःकरण बघितलं, तर तेव्हाच मी देखील ट्विट केलं की तुम्ही त्यांचे डोळे बघितलेत, मग वैभवीचे डोळे कोण बघणार, तिच्या डोळ्यातलं पाणी कोण बघणार, तिचा जन्मभरासाठी जो आधार होता तो निघून गेला हे कोण बघणार आहे। आणि कुठेतरी असं खूप वाईट वाटतं की कोणाचा पाठिंबा द्यायचा आणि फक्त राजकारणासाठी त्यांनी जो दिला धनंजय मुंडे यांना अतिशय चुकीचं मला वाटलं आणि तसं व्हायला खरं नको होतं। मला वाईट वाटलं ते बघून। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दामिने यांनी देखील या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। अशातच आज त्या पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा देखील करणार आहे। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मागील 4 दिवस त्यांच्यावर काम केले जात आहे। हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत। ते जनतेपुढे येतील त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल असा दावाच अंजलिया दामिने यांनी केलेला आहे। तसेच त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्यावरही टीका केली। त्यांनी धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले आणि त्यांनी त्यांचं अंतःकरण बघितलं, पण वैभवीचे डोळे कोण पाहणार, तिच्या डोळ्यातलं पाणी कोण बघणार। राजकारणासाठी त्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला असा आरोप देखील दामिने यांनी केलेला आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले, मात्र धनंजय मुंडे दोघांचे अतिशय जवळचे असल्यामुळे धनंजय मुंडेवर कारवाई होत नाही। जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय होणार नाही। धनंजय मुंडे हे एक मंत्री म्हणून मला मान्य नाही। जर असे लोक जे दहशतवाद करतात,
अत्याचार करतात, वाल्मिक कराड आणि कैलास फड सारख्या लोकांना मोठं करतात, तर अशा लोकांना विधानसभेत जाऊन सामान्य जनतेसाठी न्याय बसवणार असणार तर आम्हाला मान्य नाही, असं अंजली दामिनी यांनी म्हटलेलं आहे. आतापर्यंत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या राग घोटाळा, काळे पैसे त्यांच्या खात्यातले कसे आले, सरकारी कंपनीचा फायदा एका मंत्र्याला कसा झाला हे दाखवलं. त्यांच्या जमिनी दाखवल्या, त्यांच्या आर्थिक व्यवहार दाखवले, त्यांच्या आणि वाल्मिक कराड यांच्या जवळीक दाखवल्या. उद्या जे मी पत्रकार परिषद घेऊन पुरावे दाखवणार असून मंत्री असताना भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा करणार आहे, असं दामिने यांनी म्हटलेलं आहे. तर दामिने यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.